पाटील काय सांगायला सत्याचा समोर होता आणि त्या ठिकाणी पाहिजे आगमन झालेलं समोर गावामध्ये गावकऱ्यांच्या वतीने आपलं खूप मोठं स्वागत करण्यात आलं. जीसीबी साहेबांना फुलं उदय केलं, काय सांगा? ते समाजाचं प्रेम आहे. मी जे इमानदारीनं करतो, प्रामाणिकपणानं समाजासाठी लढतो. समाजाला माहिती आहे मला किती वेदना आहे, कारण या उपोषणामुळं ना माझं शरीर इतकं थकून गेलंय की मी तरी पण या समाजाच्या लेकीबाळीसाठी, लेकराबाळासाठी, त्यांच्या कल्याणासाठी माझं हटत नाही. मी समाजाला सांगताना पण सांगितलेलं आहे, कधी काळी माझ्याकडून समजा सप्ताहासाठी, लग्नासाठी येणं झालं नाही तर रुसत जाऊ नका, नाराज होत जाऊ नका, कारण मी समाजासाठी लढत राहणार आहे कायमस्वरूपी. मी बसल्या जागेहून तुमच्या लेकराचं कल्याण करेल, ते समाजाला सांगणंही गरजेचं होतं आणि समाज ऐकतो पण माझा. त्यामुळं समाजाचं शेवटी त्यांना आरक्षण मिळून दिलंय, राहिलेला पण मिळून देणार आहे. त्यामुळे समाजाचं त्यांचा मुलगा आला असं त्यांना वाटतं, म्हणून आता ते प्रेमापोटी फुलाची त्याची उधळण करतायत. महादेव मुंडे यांच्या पत्नीने भेट घेतलेली आहे, तुम्ही त्याला बहीण मानलेली आहे, अजून त्यांना नाही मिळालं नाही, 2.5 वर्ष होऊन गेलेले, कसं पाहता आपण? हे बघा, त्या प्रकरणात काहीच नव्हतं राहिलं, काही ठेवलंच नव्हतं यांनी. किमान आता त्याचा उरगाडा व्हायला लागला आणि पुढच्या टप्प्यात सुद्धा त्याचे आणखीन तुम्हाला सगळं ऐकायला येईल. खूप मोठा उरगाडा त्या प्रकरणाचा होणार आहे, कारण त्याच्यात कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही असा शब्द देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेला आहे. कारण ते तोंडावरती पडणार आहेत, लक्षात ठेवा. ही सोपी गोष्ट नाही. संतोष भैया देशमुखांचं प्रकरण असो किंवा महादेव भैया मुंडेचं असो, याच्यात शब्द दिला देवेंद्र फडणवीस साहेबांनी. त्यांनी जर याच्यात हलगर्जीपणा केला तर ते त्यांच्या मुळावरती येणार आहे. त्यामुळे ते कधी याच्यात हलगर्जीपणा करणार नाहीत. जर केला तर आम्ही आहेत ना पुढे पुन्हा. म्हणजे तुमची आता भेट घेतलेली, काय तुमचा संवाद झालेला? नाही काय नाही ताई, ते वडील त्यांचे ते फक्त भेटायला आले होते, बाकी काहीच नाही, तेवढंच. परळी तालुक्यामध्ये कुणीकडे वाट तेच आता मी बावनकुळे साहेबाला सुद्धा ते बोलतो लगेच आणि उपसमितीला सुद्धा सांगतो. मला वाटतं 19 तारखेला बैठक आहे. यावेळेस कॅबिनेट बऱ्याच झाल्या नाही, त्याच्यामुळे ते बहुतेक 19 पासूनच सुरू करायला. मी सांगणार आहे त्यांना जे 5-6 विषय परळीसह की इथला रेकॉर्ड का शोधला गेला, काही यंत्रणा कमी आहे का, जाणून बुजून केलं जात नाही, हे सगळे प्रश्न विचारून आणि त्याची सुविधा लागत नसतं मग अधिकाऱ्यांना चौकशीत फेऱ्यात यावं लागणार. मी जातीचं कोणी माझ्या लेकरांचं वाटोळं करणार असलं तर मी सोडणार नाही. अधिकारी हा आमच्यासाठी सगळा सारखा. मी कधीही अधिकाऱ्यांना तोंड टाकून बोलत नाही, आतापर्यंत बोललो पण नाही. परंतु लेकरांचं वाटलं जर ते नोंदी असून देणार नसतील तर मग मात्र मला ऍक्शन घ्यावं लागेल, त्याला माझा नाविलाज. नगरपालिका आणि महानगरपालिका निवडणुकीपासून तुम्ही लांब होता? विधानसभेपासून नाहीच. मी असले का असतो, मी लोकसभेला होतो का नाही? होतो उघड. मी ना नगरपंचायतीसाठी होतो, ना नगरपालिकेसाठी होतो, ना महानगरपालिकेत होतो, ना विधानसभेत होतो, आणि जिल्हा परिषदला राहणार नाही. त्याचं कारण काय बघा, या आंदोलनातले चेहरे सगळे समोरून इकडून तिकडून उभा राहणारे 4-5 येते आणि कोणाला करा म्हणताय. त्यामुळं मी त्याच्यापासून अलिप्त आहे. पण याच्यात लक्षात येतंय की हे अवघड आहे, हे सरकार अवघड आहे. काल नगरपालिकेचा महानगरपालिकेत काल निकाल लागला, 29 पैकी 25 जागा भाजपनं जिंकलेले, कसं पाहता? कशाच बघायचं, काय बघा त्याच्याकडे बघायला काही ठुलत नाही. पहिले संपली महाविकास आघाडी यांनी, लय कलाकार आहे ती. आधी त्यांचा काटा काढा, आता शिंदेचा आणि अजितदादाचा लावलाय, आणि अजितदादा बी असे लोक सांभाळतो म्हणून अजितदादापासून मराठी लांब जायला लागले. झटका कळाला अजितदादाला. कारण काय, पापी लोक, रक्ताने माखलेले लोक जर सोबत ठेवले तर असले परिणाम भोगावे लागतात. अजितदादांनी याच्यातून तरी समज घेतली पाहिजे आता, की आपण असे नासकीय लोक सोबत ठेवले की जे रक्ताने यांचे हात माखलेत असले, म्हणून आपल्यावरती इतकी वाईट वेळ आली की मराठ्यांचं मतदान सुद्धा पडलं नाही. नसता पुण्यात अजितदादाला इतके कमी नसते. म्हणजे एक बोलण्याचा भाग, मी राजकारण नाही करीत, पण याच्यातून उघडं पडतं तवा की अजितदादावरती वेळ काही नासके जवळ ठेवल्यामुळे भाजप का जवळ करीत नाही त्याला. असे मिस्टेक त्यांनी शिकावं, आणखीन तरी शिकावं त्यांनी की हे आपला जी सुपडा साफ व्हायला लागलाय ना, मराठे आपल्यापासून 1-2 नासके फक्त 2च आहेत, ते संभळल्यामुळं मराठा दुरावा लागला आणि आपल्याला महानगरपालिकेला पडावं लागलं. हे फक्त मराठ्यांमुळेच पडावं लागलंय त्यांना. एमआयएमची ताकद वाढल्याची दिसून येत आहे. ते टेन्शन त्यांच्या पंच केलं आणि त्यांनी काय केलं, येऊ नये का त्यांच्या निवडून? मुसलमान, दलित आणि मराठी एवढेच येऊ नये का राजकारणात? ताकदी होते ना उभं टाकलेल्या. बलाट्या मुसलमान, दलित, मराठी एक झाली की सगळ्या धुराळाच वाजवते. म्हणूनच मी दलित, मुस्लिमांना आणि मराठ्यांना सांगत असतो, एकदा यांना पायाखाली चेंगरा. बहुतेक 29ला चेंगरी 2029ला सुपडा साप धिंगाणाच. नाही आणखीन राहिले ना पश्चिम महाराष्ट्राला जे राहिलाय, तर मला शिवराज साहेब म्हणले, शंभूराजे देसाई साहेबांनी, ते दोघं हे आम्हाला या निवडणुकीमुळे वेळ पाहिजे होता. पश्चिम महाराष्ट्रात कसे 15 लाख नोंदी आहेत, त्याच्यात 15 लाखातून 42 लाखापेक्षा जास्त मराठा पश्चिम महाराष्ट्रातल्या आरक्षणात जाणार. त्यामुळं सातारा संस्थान, कोल्हापूरचं, अंश संस्थांचं हे गॅजेटियर घेतलं जाणार आहे त्याच्यातलं. आता त्यांची ती प्रोसिजर सुरू करते, कारण मला वाटतं ते आयुक्त साहेब पुण्याचे त्याच्यावरती अभ्यास करत होते आणि सचिव 2 अशाने मिळून अभ्यास त्याच्यावरती केला होता. हे मला स्वतः विखे पाटील साहेबांनी पण सांगितलं आणि शिवेंद्रराजे पाटील साहेबांनी सुद्धा सांगितलं की आम्ही त्याच्यावरती काम करतोय, JR काढू.
आता हे निघालाय पण आणखीन प्रमाणपत्र वाटप नाही ना. मराठवाड्याचा हैदराबादचा काढलाय परंतु आणखीन प्रमाणपत्र वाटप केले नाहीत. अंमलबजावणी झाली पण प्रमाणपत्र वाटप केले नाहीत. बघूयात देवेंद्र फडणवीस साहेब किती दिवस लोकांना येड्यात काढतात. कारण मराठ्याचे मतं त्यांना पडायला लागले हे त्यांच्या लक्षात यायला लागलंय आरक्षण दिल्यामुळं. पण आता नुसतं JR वर काढून तुम्ही जर मराठ्यांची फसवणूक केली तर हेच मराठी पाडू सुद्धा शकते. हवाच जाऊ नका. हे जाते महानगरपालिका आल्या आणि कुठं हवाच जाता कोणाचे फुटा निघा लागते. मग रेवडे एकाच काम जात्रात जाऊन एसटी आरक्षणाच्या आढळून आल्याचा प्रकार कुठं कुठं जालन्यातून निघाला कधी आज अडवलं. बोराडे यांना आज प्रशासनाने बाहेर येणार काय संबंध त्यांना अडवायचं. मला आता माहित झालं. मला माहित नाही. मी मुंबईला घेतो जाणार माहिती. होते आंदोलनासाठी. जायलाच पाहिजे त्यांनी. त्यांचे काय बापाच पेंडे काय यांचे काय मुंबई धनगराच्या लेकरांना शिकायचं नाही काय. झाले 15-15 वर्ष झाले वाटवले त्यांची कव्हर करता. मुसलमानाला आरक्षण दिलं नाही बंजारा समाजाला दिलं नाही मराठ्यालाही दिलं नाही. आता त्या मुसलमानाला पण देणार आणि आता ती एसटीतून धनगर समाज मागायला लागलाय. तुम्हाला त्याच्यात राजकारण करायचं अडवायचं त्याने काय भ्यायचं त्यांना काय संबंध नाही कोणाचं अडवायचं. एसटीतून आरक्षण घ्यायचं म्हणजे घ्यायचं. एकाही धनगरांनी याच्यात राजकारण करू नये. सगळ्यांनी ताकदीनं उभारून लेकरा बाळाचं कल्याण होईल हे लक्षात ठेवा. धनगरांनी आरक्षण नंतर करताय सॉरी आपल्याला राजकारण तुम्हाला नंतर करताय. आरक्षण जाऊ देऊ नका. लेकरा बाळाच्या पिढ्या सुधारतील कल्याण होईल त्यांचं. राजकारण नंतर करा. तुम्ही कोणत्याही पक्षात असाल ते जर आता मुंबईला चालले असले त्यांच्या पाठीशी धनगरांनी उभा राहायला पाहिजे. आणि ते जर रस्त्याने चालले असले तर मी आज आपल्या पत्रकार बांधवाच्या माध्यमातून सांगतो ज्या ज्या रस्त्यावरून ते जाणार आहेत त्या त्या रस्त्यावरती पाणी भाकरी जेवण मराठ्यांनी त्यांना कमी पडू देऊ नका. सगळे तुटून पडा. सगळ्यांनी त्यांना जीव खाऊ घाला. त्यांना पाणी द्या. रस्त्यात कुठं अडचण येणार नाहीत. ज्या रस्त्यावर जातील त्या रस्त्यावरती मराठ्यांनी काम करावं.